हॅलो फ्रेंड्स, मी यतीन कार्यकर आणि मी शमानी नावे. आणि आज आपण जाणार आहोत एका आगळ्या वेगळ्या प्रवासाला. चला तर मग इंग्रजी भाषा शिकण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. या प्रवासात संस्कृती प्रेमींसाठी, शिक्षण प्रेमींसाठी कला प्रेमींसाठी बरंच काही आहे. या प्रवासात भाषा ज्ञानाबरोबरच इतर अनेक गोष्टी आपण हसत खेळत शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया शीतल अकॅडमी सोबत एका आगळ्या वेगळ्या प्रवासाला. मित्रांनो, तुम्हाला सेट ऑफ बुक्स मिळाला आहे. त्यातील बुक क्रमांक 1 काढा. आता अभ्यासाला सुरुवात करूया ग्रामर पासून. आणि ग्रामरची सुरुवात करूया टेन्सेस पासून. टेन्स म्हणजे काळ आणि काळ म्हणजे वेळ. टेन्सची सुरुवात आपण सिंपल प्रेझेंट टेन्सनी करूया. जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा ते होतं, याला म्हणतात सिंपल प्रेझेंट टेन्स. सूर्य सकाळी उगवतो. जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा ते होतं. आम्ही उधार देतो. अशा प्रकारच्या क्रियांना सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतात. पहा तुमच्या पुस्तकात, येतो, जातो, भेटतो, देतो इत्यादी. आपला दुसरा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. भूतकाळात क्रिया झाली असेल तर त्याला म्हणतात सिंपल पास्ट टेन्स. जेव्हा वेळ आली तेव्हा काम झालं. जसं मी डाळ भात खाल्ला. जेव्हा काम व्हायचं होतं तेव्हा झालं, याला म्हणतात सिंपल पास्ट टेन्स. जसं आपल्या पुस्तकात सांगितलंय, आला, गेला, बोलला, विचार केला, दिले इत्यादी. आणि भविष्य दर्शवणाऱ्या काळाला म्हणतात सिंपल फ्युचर टेन्स. जसं जेव्हा वेळ येईल तेव्हा ते काम होईल. मी तुम्हाला 100 रुपये उद्या देईन. मनोज तुला भेटायला येईल. मी फक्त पावभाजी खाईन. तुमच्या पुस्तकात तुम्ही इतर उदाहरणही बघू शकता. येईन, जाईन, बसेन, उठेन इत्यादी. आता तुम्हाला खूप महत्वाचं काम करायचंय. तुम्हाला तुमच्या पुस्तकातली वाक्य ओळखायची आहेत. जर वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर त्याला नंबर 1 लिहायचं आहे. जर सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर त्याला नंबर 2 लिहायचं आहे. आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असेल तर त्याला नंबर 3 लिहायचं आहे. जसं आपल्याकडे सेंटेन्स आहे, मी तुला भेटायला येईन. हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्सचं आहे. या वाक्याच्या समोर आपल्याला लिहायचं आहे नंबर 3. मी त्याला 50 रुपये दिले. हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे. तर आपल्याला त्याच्या समोर लिहायचं आहे नंबर 2. मी दररोज क्रिकेट खेळतो. हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. त्याच्या समोर आपल्याला लिहायचं आहे नंबर 1. या एक्सरसाइज साठी तुम्हाला मिळणार आहेत 5 मिनिटं आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता.
वेलकम बॅक मित्रांनो. आय होप तुम्हाला उत्तरं मिळाली असतील. येस सर. तर मित्रांनो, आता या एक्सरसाइजचे आन्सर्स मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं वाक्य आहे तो येईल, याचा आन्सर आहे नंबर 3. दुसरं वाक्य आहे मी त्याला सांगितलं, आन्सर आहे नंबर 2. थर्ड सेंटेन्स तो आला, आन्सर नंबर 2. फोर्थ सेंटेन्स आन्सर इज नंबर 3. फिफ्थ सेंटेन्स आन्सर इज नंबर 1. सिक्स्थ सेंटेन्स आन्सर इज नंबर 1. Seventh sentence, answer is number 1. Eighth sentence, answer is number 1. Ninth sentence, answer is number 3. 10th sentence, answer is number 2. 11th sentence, answer is number 3. 12th sentence, answer is number 1. 13th sentence, answer is number 3. 14th sentence, answer is number 3. आमच्या सर्व प्रेक्षक मित्रांना आम्ही हे सांगू इच्छितो की तुमच्याकडे आमची ही पुस्तकं जर असतील तरच तुम्ही या सिस्टीमने शिकू शकता, आणि नसतील तर ती घ्या आणि लवकरात लवकर आमच्या या प्रवासात या. आपली पुढची स्टेप आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स. ज्यावेळी वाक्य बोललं जात असेल आणि त्याच वेळी क्रिया चालू असेल तर त्याला म्हणतात कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. जसं ट्रेन येत आहे, मी विचार करीत आहे, आपण खोटं बोलत आहात वगैरे. जी क्रिया मागील काळात होत होती त्याला म्हणतात कंटिन्युअस पास्ट टेन्स. जसं मी झोपलो होतो, आम्ही मॅच पाहत होतो, माझा भाऊ मुंबईला जात होता वगैरे. आणि जी क्रिया भविष्यात होत राहील त्याला म्हणतात कंटिन्युअस फ्युचर टेन्स. जसे मी पुढील आठवड्यात सिंगापूरला जात असेन, मी 1 वर्षानंतर भारताकडून क्रिकेट मॅच खेळत असेन. मित्रांनो, ज्या प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्सची वाक्य ओळखतो, त्याच प्रकारे आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्सची वाक्य ओळखायची आहेत. इथे आपल्याला आपल्या पुस्तकात दिलेल्या वाक्यांना कंटिन्युअस प्रेझेंट टेन्ससाठी नंबर 4, कंटिन्युअस पास्ट टेन्ससाठी नंबर 5 आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्ससाठी नंबर 6 लिहायचं आहे. या एक्सरसाइजसाठी तुम्हाला मिळणार आहेत 5 मिनिटं आणि तुमची वेळ सुरू होते आता.
वेलकम बॅक फ्रेंड्स. चला आपण आन्सर्स बघूया. सेंटेन्स नंबर 1 साठी येईल नंबर 5. सेंटेन्स नंबर 2 साठी येईल नंबर 5. सेंटेन्स नंबर 3 साठी येईल नंबर 5 अगेन. सेंटेन्स नंबर 4 साठी येईल नंबर 4. सेंटेन्स नंबर 5 साठी येईल नंबर 5. सेंटेन्स नंबर 6 साठी येईल नंबर 4. सेंटेन्स नंबर 7 साठी येईल नंबर 4. सेंटेन्स नंबर 8 साठी येईल नंबर 6. आपला 7वा टेन्स आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे होऊन गेलं आहे किंवा झालं आहे. या टेन्सला इंग्लिश लँग्वेजमध्ये फार महत्त्व आहे. झालं सिंपल पास्ट टेन्स. झालं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. दिलं सिंपल पास्ट टेन्स. दिलं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. मी त्याला समजावलं सिंपल पास्ट टेन्स. मी त्याला समजावलं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. झालं आहे याला म्हणतात परफेक्ट प्रेझेंट टेन्स. होऊन गेलं होतं याला म्हणतात परफेक्ट पास्ट टेन्स. टेन्स नंबर 8. सूर्य उगवला सिंपल पास्ट टेन्स. सूर्य उगवला होता परफेक्ट पास्ट टेन्स. ट्रेननी प्लॅटफॉर्म सोडला सिंपल पास्ट टेन्स. ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडला होता परफेक्ट पास्ट टेन्स. मी आता सिंपल पास्ट टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्समधला फरक सांगते. मी त्याला सांगितलं सिंपल पास्ट टेन्स. मी त्याला सांगितलं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. लिहिलं सिंपल पास्ट टेन्स. लिहिलं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. लिहिलं होतं परफेक्ट पास्ट टेन्स. सूर्य उगवला सिंपल पास्ट टेन्स. सूर्य उगवला होता परफेक्ट पास्ट टेन्स. सूर्य उगवला आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. सूर्य उगवला सिंपल पास्ट टेन्स. सूर्य उगवला आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. झालं किंवा झालं होतं सिंपल पास्ट टेन्स. झालं होतं परफेक्ट पास्ट टेन्स. झालं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. भविष्यात होऊन गेलं असेल ह्याला म्हणतात परफेक्ट फ्युचर टेन्स. जसं उद्या 9 वाजण्यापूर्वी महेश इथे आलेला असेल. आपल्याला पुस्तकात दिलेली वाक्य ओळखायची आहेत. ती नंबर 7 आहेत, 8 आहेत की 9 आहेत ते ओळखायचे. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव.
वेलकम बॅक. मी आता तुम्हाला एक्सरसाइजचे आन्सर्स सांगते. सेंटेन्स नंबर 1 साठी येईल 7. सेंटेन्स नंबर 3 साठी येईल 7. सेंटेन्स नंबर 4 साठी येईल 7. सेंटेन्स नंबर 5 साठी येईल 8. सेंटेन्स नंबर 6 साठी येईल 7. सेंटेन्स नंबर 7 साठी येईल 7. सेंटेन्स नंबर 8 साठी येईल 8. सेंटेन्स नंबर 9 साठी येईल 7. सेंटेन्स नंबर 10 साठी येईल 9. आपली पुढली स्टेप आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. हे तिन्ही टेन्स क्रिया एका वेळेपासून दुसऱ्या वेळेपर्यंत चालू आहे, होती किंवा होईल असं दाखवतात. आत्ताच्या वेळेत जी क्रिया चालू राहिली आहे त्याला म्हणतात कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आणि क्रियेची सुरुवात झाली आहे आणि क्रिया चालू आहे पण संपलेली नाही त्याला म्हणतात कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. पुन्हा दुसऱ्या शब्दात पाहू. यावेळी काम चालू आहे तर तो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आणि काही वेळापासून काम चालू आहे पण अजूनपर्यंत संपलेलं नाही त्याला म्हणतात कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. जर आपल्याला फक्त यावेळी काय चाललंय हे दाखवायचं असेल तर तो टेन्स नंबर 4 कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आणि 2 वेळेंच्या मध्ये काय काम चाललंय हे दाखवायचं असेल तर तो टेन्स नंबर 10 कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. जसं मी टीव्ही रिपेअर करीत आहे या सेंटेन्समध्ये जर आपल्याला यावेळी काय चाललंय हे दाखवायचं असेल तर टेन्स नंबर 4. आणि काही वेळापासून काय चाललंय हे दाखवायची गरज नसेल, यावेळी काय चाललंय हे दाखवायचं असेल तर तो टेन्स नंबर 10. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची सर्व वाक्य आपण कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये घेऊ शकतो. पण एक गोष्ट डोक्यात ठेवावी लागेल की असं करताना वाक्याचा अर्थ बदलणार नाही. टेन्स नंबर 11 कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. भूतकाळात 2 वेळेच्या मध्ये क्रिया चालू होती. जसं आम्ही मागील संपूर्ण आठवडा महाबळेश्वरला सुट्टी साजरी करत होतो. जर आपल्याला त्यावेळी काय चाललं होतं हे दाखवायचं असेल तर तो टेन्स नंबर 5 कंटिन्युअस पास्ट टेन्स. आणि भूतकाळात 2 वेळेंच्या मध्ये काय चाललं होतं हे दाखवायचं असेल तर तो कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. याचप्रमाणे कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. भविष्यात 2 वेळेच्या मध्ये क्रिया चालणार असेल तर त्यासाठी टेन्स नंबर 6. भविष्यात काही निश्चित वेळेला क्रिया होणार असेल तर त्यासाठी शेवटचा टेन्स आहे टेन्स नंबर 12 कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. आता या एक्सरसाइजसाठी तुम्हाला मिळणार आहेत 2च मिनिटं.
वेलकम बॅक. मी आता तुम्हाला एक्सरसाइजचे आन्सर्स सांगते. सेंटेन्स नंबर 1, नंबर 10. सेंटेन्स नंबर 2, नंबर 11. सेंटेन्स नंबर 3, नंबर 12.